सगळं गंगाबाई रखमाबाई त्या रखमाबाईंना डोहाळे लागायला लागले, पण हे डोहाळे वेगळेच होते त्यांच्या अगदी स्वभावाच्या विरुद्ध. त्यांना सगळं खायला चांगलं चुगलं, मसालेदार चुरचुरीत चटपटीत लागायचं, अंगावर घालायला चांगले भरभरी दागिने लागायचे, भरपूर मालमत्ता पैसा खडका असावा असं वाटायचं. पण त्यावेळी मात्र डोहाळे गर्भाचे आवडी मातीचा डोहाळा. बायका विचारतायत रखमाबाई लागतायत, एक दिवशी विष्णुभक्तांनी विचारलं का हो काही डोहाळे वगैरे लागतायत का? मग मात्र राहवलं नाही, सांगायला लागले वाटते रमावे भजन कीर्तनी खास, वाटते रमावे भजन कीर्तनी खास, मज डोहाळ्यांचा जगावे गणावास, मज हवेत भवती हरिनामाचे सूर, मज हरिनामाचे सूर, गुरु सन्निधयावा ईश कृपेला पूर, मज जाणवती नाथ पंथीचे भास, मज डोहाळ्यांचा जगावे गळाध्यास, त्या चिंता थोरे नको अंत्य मज काही, जव मातीची त्या स्वतंत्रतेची वाही, परतंत्र नको ते सोडवानका भास, मज डोहाळ्यांचा जगावे गळा भास. विष्णुभक्त हसायला लागले, अहो काय बोलताय, मला हे नको मला ते नको, अहो मला हसू नका, खरंच सांगते. मज हसा मज हसून काना पुढ सांगते एक, मज नकोच वैभव विरती यावी नेक, मज सोहम चिंतन करीते कासावीस, मज डोहाळ्यांचा जगावे गळावास. रखमाबाईंचे डोहाळे सांगणं होईपर्यंत पुढची तयारी करायला हरकत नाही, जन्माची वेळ जवळ आली. वाटते जन्म झालाय आणि रामचंद्र अवतरले. आमचे आप्पा